तर त्या व्हिडिओज मधून काय परिस्थिती आली थोडीफार कोण सांगू शकतो मला? व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं? केमिकल युक्त अन्न पदार्थ आहे आणि बरोबर, आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती खूप भयंकर परिणाम होतोय, बरोबर आहे. अजून काय तुमच्या काय लक्षात आलं? काही गोळ्या तर जे काही आपण व्हिडिओ बघितले त्याच्यामधून बेसिकली हेच सांगण्याचा प्रयत्न होतोय की खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार आता यायला लागलेले आहेत. पूर्वी पण आजार होते, म्हणजे असं नाही की आपले पूर्वज 100% हेल्दी होते. 100 वर्षापूर्वी जर आपण बोललो तर डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे गावामध्ये एखाद्याला असायचं, किंवा 100 वर्षापूर्वी कदाचित नसेलही. ब्लड प्रेशरचा पण काही विषय नसता, किंवा जर आपण आपले राजे रजवाडे त्या काळापर्यंत जर गेलो तर तेव्हा तर मेजर असे काही आजार नव्हतेच. मग आत्ता हे आजार का वाढले, किंवा आत्ता समजा 50 वर्षापूर्वी जो आजार 60च्या पुढे जे व्हायचे, डायबिटीज, ब्लड प्रेशर 50च्या पुढे व्हायचे, बरोबर. आपल्याला कधी आठवतंय का तुम्हाला की तुमच्या आजोबांना 25व्या वर्षी डायबिटीस होता, असं ऐकलेलं आठवतंय का? नाही ना. 50 नंतर जे काही आजार आहेत ते 50 नंतर हे आपल्याला माहिती होतं, किंवा 100% ते होतच. आजकाल आपण काय ऐकतोय, 28व्या वर्षी हार्ट अटॅकने गेला. अगदी मध्ये एकदा बातमी आली की नोबेल हॉस्पिटल समोर एका 10 वर्षाच्या मुलाला गाडीमध्ये अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तर तिथं तो गेल्यावरती तिथं पोहोचलाच नाही, तिथं जायच्या आधीच तो गेला. आणि नंतर पोस्टमॉर्टम मध्ये असं लक्षात आलं की त्याला हार्ट अटॅक आला होता. तर 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येण्याचं काय कारण आहे सांगा बरं. तर अशा वेळी आता आपल्याला विचार करायला भाग पडतंय हे सगळी सिच्युएशन की हे असं का होत आहे. तर कसं झालंय की आपल्या आजूबाजूला जे काही पोल्युशन आहे, किंवा वातावरणातले जे काही काय म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस येतात, किंवा कारखान्यात ते डायरेक्ट सोडतात हवेतच, त्याला काही प्रक्रिया करणे वगैरे काही प्रकार नाही. इव्हन तुम्ही आता नीरा नदीच्या आसपासचे जे लोक आहेत त्यांना माहिती मध्ये बरेचसे मासे म्हणून पडलेले नीरा नदीत का, तर त्याच्या आजूबाजूला जे वेगवेगळे कारखाने आहेत ते त्याचं पाणी ते डायरेक्ट नदीत सोडतात. मासे बिचारे एवढे ते त्यातच राहतात, त्यामुळे ते मरतात. पण तुम्ही लोक तेच पाणी पिताय ना, तुम्ही आता हळूहळू काय ना काहीतरी होत राहणार. सो आपण जे काही खातोय, आपण जी हवा आपल्या फुफ्फुसामध्ये घेतोय, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असे भरपूर केमिकल्स आहेत ज्याच्यावरती आपला काहीच कंट्रोल नाहीये. तुम्ही सांगा बरं, तुम्ही हवा बदलू शकता का? नाही. कोण असं म्हणेल का की मी हिमालयात जाऊन राहतो तिथे एकदम शुद्ध हवा आहे? नाही करू शकत आपण. किंवा समजा एखादे म्हणले की मी माझी भाजीपाला मी स्वतः पिकवणार, असं पण करू शकतो का? तो प्रयोग आम्ही करून झाल्यावर का, म्हणजे आमची शेती आहे तिथं आम्ही भाजी लावली, सगळ्या प्रकारची लावली, भेंडी, वांगी वगैरे वगैरे. वांग्यावरती तर आमच्या शेतातल्या मुलांनी सांगितलं की वांगी येणारच नाही, वांग्याला औषध पाहिजेच, त्यामुळे वांग्याचा विषय कळ. भेंडी केली, भेंडी चांगली आली पण थोडीफार किडकी आली. आजकाल मला सांगा, भाजी आपण आणतो, किडकी वांगी आणि किडकी भेंडी कुणी बघितली आहे का? पूर्वीच्या काळात भेंडीमध्ये आळ्या असायच्या, वांग्यामध्ये आळ्या असायच्या, फ्लावरमध्ये आळ्या असायच्या, कोबीमध्ये असायच्या. आता एकाही भाजीमध्ये आळी हा प्रकार नाही. का? ते इतकं हेवी औषध मारतात. आता माझे दीर स्वतः शेती करतात, त्यांनी सांगितलं की ते म्हणाले बाबी, वांग्यावरती जर तुम्ही औषध मारलं, कुठल्याही भाजीपाल्यावर औषध मारलं तर ठराविक एक 8 दिवस का काहीतरी वेळ असतो, तुम्ही ते खायचं नाही. पण उद्या वांगी काढायची असेल, आज औषध मारतात आणि उद्या ती डायरेक्ट बाजारात येते. बरं, आपण काय म्हणतो की नाही आम्ही मिठाच्या पाण्यात
बुडवून ठेवतो, कोण म्हणते आम्ही विनेगारमध्ये बुडवतो. तर खरंच तुम्हाला असं वाटतं का की ते विनेगारमध्ये बुडवलं किंवा मिठाच्या पाण्यामध्ये बुडवलं तर हे केमिकल निघतील? शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी, तुम्ही त्याच्यावरती स्टिकर टाकता. वातावरणावर डिपेंड, म्हणजे बऱ्याच वेळा तो स्टिकर टाकायला लागतो का, तर ते पाण्याने वाहून जाऊ नये म्हणून. जेव्हा हे स्टिकर ऑइल बेस्ड असतं, मिठाच्या पाण्याने कसं ते निघेल ऑइल? इव्हन द्राक्ष, मी गेले कित्येक वर्ष द्राक्ष खाल्लेले, कारण माझी बहीण एक लंडनला असते, ती आली, आम्ही तिला द्राक्षाची बाग दाखवायला गेलो, तिथं बघितलं की ते प्रत्येक घडावर औषध मारताय, ते त्याच्या मुळामध्ये औषध टाकतात आमच्या समोरच. तेव्हापासून बंद. आणि त्यावेळेला तिच्या मुलांनी तिथे द्राक्ष खाल्ली, त्याला घरी आल्या उलट्या आणि जुलाब. इतक्या भयंकर गोष्टी आपण सहज खातोय. महाबळेश्वरला गेली की स्ट्रॉबेरी घेतोय आणि खातोय. काल आमचा एक पेशंट आहे महाबळेश्वरला, त्यांनी आम्हाला स्ट्रॉबेरी आणून दिली. ते स्ट्रॉबेरी बघूनच मला असं वाटलं अरे बापरे, आता हे काय करायचं, कारण आता आपल्याला माहिती आहे ना, पाण्यात भिजून ठेवली मी, लाल पाणी, लाल. पूर्वी कसं व्हायचं, आपण महाबळेश्वरला गेलो की तिथंच घ्यायचं आणि तिथेच खायचं, आणि जेवढी लाल आणि मस्त स्ट्रॉबेरी तेवढं त्याच्यावरती औषध. कारण महाबळेश्वरला आम्ही आहेत मालेवाले म्हणून डॉक्टर आहेत मालेवाले, त्यांच्याकडे ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी बघितली, गुलाबी रंगाची होती, काय काय तर पांढरी होती. ते म्हटले औषध घातल्याशिवाय लाल होतच नाही स्ट्रॉबेरी. म्हणजे आपण काय खातोय, मग आपल्याला आजार का नाही होणार? तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी का सांगितल्या, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमच्याकडे आता कुणाकडेच काही उत्तर नाही, बरोबर? पण ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे, हे सोल्युशन तुम्हाला सांगण्यासाठी तिथं तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. सो हे ऐकण्यासाठी, सायंटिफिकली प्रॉपर डॉक्टरच्या तोंडून ऐकण्यासाठी मी डॉक्टर संगीता जाधवना आमंत्रित करते. त्या स्वतः MD पेडियाट्रिक्स आहेत आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आम्ही दोघींनी पूर्णपणे ह्या कार्यासाठी वाहून घेतले म्हणायला पण हरकत नाही, कारण काय आहे, आम्हाला खूप छान रिझल्ट आले, आणि आम्हाला ह्याच्यामुळे इतके छान रिझल्ट आले की आम्ही आमच्या पूर्ण खानदानात हे डिव्हाइस बसवलेलं आहे, किंवा माझ्या सगळ्या नातेवाईकांच्याकडे हे डिव्हाइस आहेत, माझ्या सासरी सगळ्यांच्याकडे डिव्हाइस आहे. सेम थिंग मॅडमच्याकडे पण आहे, त्यांच्याकडे पण सगळ्या नातेवाईकांच्याकडे आहे. तर असं काय आहे त्याच्याबद्दल मॅडम आता आपल्याला सांगतील. थँक्यू मॅडम, तुमच्या खूप छान इंट्रोडक्शन दिलं माझं, त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि सगळ्या पलटणकरांचं या कार्यक्रमासाठी इकडे तुमचं शुभेच्छा, आणि आलात त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आज रविवारची वेळ आहे आणि रविवार पलटणला बाजारचा दिवस आहे, हो ना? बरोबर, आजूबाजूच्या सगळ्या खेडेगावातल्या लोक इकडे आज बाजारला येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मॅडमचं, सौगमिनी मॅडमचं कौतुक आहे खरं. सौगमिनी मॅडमला इथे बसलेले किती जण ओळखतात? ऐंशी टक्केच्या वरती लोक ओळखत आहेत इथे. ज्यांनी हात नाही वर केला ते ओळखत नाहीये असा करते मी. तर सौगमिनी मॅडमची जी प्रॅक्टिस आहे ना, म्हणजे आज संडेच्या दिवशी जर बघायला झालं ना, त्यांना जेवायलाही वेळ नसतो, त्यांना आणि सरांना, महेंद्र सरांना. पण आज संडेच्या दिवशी ते पण सकाळी हा प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाइज करायला होकार दिलाय. एवढ्या सगळ्या व्यस्त प्रॅक्टिस मध्ये ह्याच्यासाठी मॅडमचं कौतुक, आणि त्याच्यासाठी मॅडमसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की मॅडमचं या प्रोजेक्ट वरती डेडिकेशन. आणि असं डेडिकेशन आपल्याला कधी येतं, आपल्याला ना थोडं आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया इकडे. सगळ्यात पहिल्यांदा हे जरी एवढं सगळं इंट्रोडक्शन असलं ना, तरी मी याच मातीतली, याच गावाची मुलगी आहे, है ना? आता जरी मी पुढे गेले, हे सगळं शिक्षण घेतलं, हे सगळं झालं, पण मूळ जे माझं आहे ना, ते इथलंच रुजलेलं आहे.
त्यामुळे जेवढं होता येईल तेवढं आपलं इंटरॅक्टिव्ह ठेवूया. तर एखाद्या गोष्टीला आपण समर्पण कधी करतो? कधी करतो समर्पण? विश्वास आल्या. कारण हा विश्वास कधी येतो आपल्याला? रिझल्ट आलेला. तर आपल्याला त्याचा काहीतरी फायदा झाला असेल तर येतो, की आपण नंतर ऐकणारच आहोत मॅडमला काय फायदा झाला. आणि ज्यामुळे त्यांनी त्यांची एवढी व्यस्त प्रॅक्टिस असताना सुद्धा रेग्युलर सकाळी हा प्रोग्राम ठरवलाय. सो हे इंट्रोडक्शन झालेलं आहे. मी बालरोग तज्ञ आहे, लहान मुलांची डॉक्टर आहे. 30 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट आहे. मुंबईमध्ये दादर येथे माझी प्रॅक्टिस आहे, दादर ईस्टला हिंदू कॉलनीमध्ये. आणि लहान मुलांच्या समस्या आणि हे सगळं सांभाळत असतानाच एक NGO आहे BPNI महाराष्ट्र, ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया महाराष्ट्र, त्याची मी सेक्रेटरी आहे. आणि ही संस्था जी आहे ना, भारतामध्ये 8 राज्यांमध्ये काम करते. आणि ते आम्ही गव्हर्नमेंट जे त्या त्या राज्यातलं स्टेट गव्हर्नमेंट आणि युनिसेफ माहिती असेल ना सगळ्यांना, युनिसेफ जे लहान मुलांच्या हितासाठी काम करत असतात, त्यांच्या बरोबर आम्ही काम करतो गव्हर्नमेंट सोबत. आणि त्याचबरोबर नॉन गव्हर्नमेंट जे आहेत, जे मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत मुंबईची, जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण आहेत आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स पण आहेत, जे अंबानी वगैरे असं ब्रिच कँडी, तिकडे आपल्या या ऑर्गनायझेशनच्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत लहान मुलांच्या कुपोषण कमी करण्यासाठी किंवा त्यांना स्तनपानामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, लहान मुलांचा जो मृत्यू दर वाढतोय तो कमी करण्यासाठी आपण डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंट बरोबर कन्सल्ट असतो. जे हिरकणी कक्ष तुम्ही बघता ना, बऱ्याच ठिकाणी हिरकणी कक्ष, ती संकल्पना BPNI महाराष्ट्राने राबवलेली आहे. आणि आणखी नवीन नवीन उपक्रम राबवत असते. त्याच्यामध्ये आणखी एक नवीन घातलेला उपक्रम आहे 4D इम्युनायझेशन क्लिनिक, जिथे लहानपणापासूनच मुलाचा ग्रोथ चार्ट फॉलो केला जाईल, त्याची डेव्हलपमेंट त्याच्या वयानुसार बरोबर होते की नाही हे सगळं मोजतं, की जेणेकरून लवकर जर डायग्नोसिस झालं, आपण लवकर लक्षात आल्या कुठे ओळख झाली की आपण लवकर उपाययोजना करता येईल. तर हा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव मी माझ्या अकॅडमीमध्ये, जे आमचं इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स जर्नल असतं, त्याच्यामध्ये मी टोटल 3 चॅप्टर लिहितात आहे. अजून एक चॅप्टर आलाय जिथे प्रॅक्टिकल रोजच्या ह्याच्यात कसं करायचं, जे लहान मुलांचे डॉक्टर्स पूर्ण इंडियातले आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल टिप्स किंवा रोजच्या कशा असतात ते आहेत, किंवा आहाराविषयी मार्गदर्शन आहे. आणि त्याचबरोबर जो विषय आज, ज्या विषयासाठी आज इथे आपण जमलेलो आहोत, त्या विषयावरती मी 2 पुस्तकं लिहिलेले, एक हिंदीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये. सो आणि सगळ्यात महत्वाचं जे मी लहान मुलांची ऍक्टिव्हिटी करते स्टेट गव्हर्नमेंट आणि ह्याच्यासोबत, त्यासाठी मानाचा अवॉर्ड आहे, बक्षीस आहे, डॉक्टर NP कुंटा अवॉर्ड, ते मला मिळालेलं आहे मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये. थँक्यू सो मच. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आता लहान मुलांच्या पॅरेंटिंग, संगोपन कसं करायचं किंवा स्तनपान विषयी पण मी पुस्तकं लिहिली आहे. फायनल स्टेज मध्ये आहे, जे प्रकाशन होईल आता. सो नाही, ते पुस्तक आहे जे इंग्लिश पुस्तकाची कॉपी आहे. आणि हे अवॉर्ड सेरेमनी झाली होती जी सायन हॉस्पिटल मुंबईमध्ये झालेली होती. आणि हे बरेचसे दिग्गज जे आहेत, अर्मिला फर्नांडिस किंवा डॉक्टर देशपांडे मॅडम आहेत, अशा या सगळ्यांच्या जे मान्यवर आहेत, तुम्ही गुगलला टाकलं तरी मिळू शकतं, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला प्रदान झाला होता. नेक्स्ट. सो आज मला एक थोडस उत्सुकता आहे की कुठून लोक आलेली आहेत. तुम्ही आता जे आलेले आहेत इथे, तो तुम्ही कुठून आलात सर? शिरसना. तुम्ही? गोखरी. गोखरी, शिरसना. तुम्ही? पलटण. पलटण. तुम्ही सर? खंडाळा. व्हेरी गुड. हा, तुम्ही सर? सोमेश्वर. पलटण. पलटण. मुंबई. मुंबई. व्हेरी गुड. आणि तुम्ही? बारामती, मुंजवडी. आणि हे सर फलटणचे आहेत. तो वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, खूप छान. नेक्स्ट बघूया. सो हे यामध्ये तुमचं स्वागत आहे या प्रोग्रामसाठी. आणि जसं मी म्हणाले की रविवारी तुम्ही वेळ काढून केलाय, एनर्जी लेवल आपली चांगली ठेवायची आपल्याला. तर सगळ्यासाठी ना आपण बऱ्याचदा काय होतं ना, आपण खूप काही करत असतो आणि आपण केलेल्या कामाची दखल घेतली जात नाही. की आपल्याला असं वाटतं रे मी एवढं करतो, मला कोणी
गृहीत करतात सगळं. तर मला असं प्रांजळ मत आहे की दुसरे कुणाची तरी कौतुकाची थाप कशाला घ्यायसाठी वाट बघायची. करेक्ट आहे. स्वतःचं कौतुक स्वतःच करायचं. तर एक हात असा उचला सगळ्यांनी, उजवा हात घ्या, असा घ्या आणि आपल्याला स्वतःला शाबासकी द्या. शाबास, व्हेरी गुड. चल चल, मला आता इथे सांगा, इथे बसलेल्या सगळ्यांचं सांगायचंय मला की इथे ज्या दोन गोष्टी ठेवल्या, घर, गाडी, बंगला, पैसे ठेवले है ना, कुठलं महत्वाचं आहे जास्त? आणि इकडे एक व्यक्ती ठेवली आहे. तर ह्याच्यामध्ये जर मला चॉईस करायची असेल तर मी कुठल्या गोष्टीला चॉईस करा तुम्ही? हेल्थसाठी तुम्ही, हेल्थसाठी तुम्ही कुठल्या गोष्टीला प्राधान्य असेल तुमचं? हेल्थसाठी. हेल्थ लाऊडली सगळ्यांनी. व्हेरी गुड. मी आता बघा, मी विदाउट तरी माझा आवाज शेवटपर्यंत येतोय, तसा तुमचा पण मला अपेक्षित आहे. ओके, हेल्थ आहे. मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही हेल्थसाठी काय काय करताय? किती प्राधान्य देताय? हेल्थसाठी वेगळं काय करताय? की जास्तीत जास्त जो दिवसभराचा वेळ आहे तो हेल्थसाठी जास्त खर्च करताय की वेल्थसाठी खर्च करताय? वेल्थसाठी करताय. म्हणजे मला आतमध्ये वाटतंय मला हेल्थ पाहिजे, पण जगण्यासाठी वेल्थ पण इम्पॉर्टंट आहे, म्हणून मला ते काम तर करायलाच लागतंय है ना. पैसा सगळं काही नसलं तरी पैशाशिवाय काही चालत नाही. आणि त्यामुळे काय होतं ना, जसं जसं आपण पुढे जातो ना, आपली जी शारीरिक स्थिती आहे ना ती कमी कमी ढासळायला लागते, जसं मॅडम मी आता बोलले. आणि त्याच्याच जोडीला त्याच्याच जोडीला काय झालंय दुसऱ्या गोष्टी, की आपल्याला हेल्दी राहण्यासाठी पूर्वीची लोक, मॅडमने सांगितले, 100 वर्ष जगायचे, काही आजार नसायचा, बैल चालायची, गाडी वाहन होतं, 15-20 मुलांना जन्म द्यायची, पण पाठ त्यांची वाकायची नाही कधी. का होत होतं? तेव्हा जे हेल्दी राहण्यासाठी आपल्याला शुद्ध स्वच्छ हवा पाहिजे, शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे आणि तेव्हा खत घालून करत होते का कधी? पाणी आपल्याला घरात येत का? विहिरीवर जाऊन आणायचं किंवा जाऊन आणि ताजं पाणी घेऊन यायचं. आज आणलेलं पाणी आजच वापरायचं, उद्या नाही. आणि वाहनं जास्त नव्हती तेव्हा, पेट्रोल डिझेल पोल्युशन काय नव्हतं, फॅक्टरी पण नव्हत्या, त्यामुळे ते हवेचं पोल्युशन पण काय नव्हतं. आज कंडिशन काय आहे? आज ह्या सगळ्या गोष्टी आहेत, स्वच्छ, शुद्ध, रासायनिक विरहित अन्न मिळते. नेक्स्ट, यातलं काय नाही आहे. त्यामुळे आपण लवकर म्हातारे व्हायला लागलो, आणि लवकर म्हातारे व्हायला लागलो याचा अर्थ लवकर आपल्याला आजार पण पुढे यायला लागला. राईट. आता ह्या 3 हवा, अन्न, पाणी मध्ये जर मला जास्त काम करायचं असेल तर कशावर मी काम केलं तर करू शकते इझिली? हवेवर काम करू शकतो आपण, जगभराची बदलू नाही शकत. अन्न जे उगवू मॅडमनी म्हणाले ते पण नाही करू शकत, पण जे घरामध्ये माझ्या पाणी येते आणि जे माझ्या शरीरात 72% आहे, आणि ज्या पाण्यामुळे मी जिवंत आहे, आपण जल ही जीवन हे म्हणतो, पाणी आहे म्हणून आज जल आहे किंवा जीवन आहे. हो ना, आपण पण आहे, मनुष्य किंवा एनी जीव पाण्यावर मुळे आहे. हवा, अन्न, पाणी गरजेचं आहे. पाण्यावर काम केलं तर मी लवकर मला जे हवे ते ध्येय साध्य करू शकतो. राईट, बरोबर आहे. मग आता मला सांगा, आपल्या शरीरामध्ये 72% पाणी आहे, वेगवेगळे अवयव दाखवले तिथे आपण. तर त्या वेगवेगळ्या अवयवामध्ये जर बघितलं आपण, सर तुम्ही पंढरपूरून आलात ना? सकाळी लवकर निघाला सर. कशा आलाय? गाडी. सो वेगवेगळे अवयव बघितले आपण, तर प्रत्येक अवयवात कुठेतरी 60, 70, 80, 90% पाणी. राईट. आता जास्तीत जास्त समस्या आपण बघितलं ना, तर लिव्हरचे प्रॉब्लेम बरेचसे चालते, हो की नाही? तर लिव्हर मध्ये पाण्याचं प्रमाण किती दिसतंय? 86 है ना, 80% आहे. म्हणजे जर एखाद्याचं लिव्हर खराब असेल, फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय सगळ्यांना, तर त्याला पाणी किती टक्के कारणीभूत आहे? 86. जर मला लिव्हरला मी औषध घेते, पण ते जर मी पाण्यावर नाही काम केलं तर ते लवकर रिझल्ट येईल का? नाही. याचा अर्थ जर मला लिव्हर मध्ये रिझल्ट हवे असेल तर मला जे 80-86% पाणी आहे त्या लिव्हरवर, त्याच्यावर पहिलं काम केलं आणि त्याला मी जोड दिली औषधाची, तर मला रिझल्ट
लवकर येईल आणि तो टिकाऊ पण असेल दीर्घकाळासाठी, लाईफ लॉंग. तुम्हाला दिसतंय का मध्ये मी आल्यामुळे प्रॉब्लेम? ओके, नेक्स्ट. असं असताना सुद्धा आपल्याला जे फ्री मध्ये मिळतं आणि मुबलक असतं त्याचं आपण किंमत नसते, राईट? पाणी फ्री मध्ये मिळत होतं आपल्याला, झऱ्याचं, विहिरीचं, धरणाचं. आपल्याला किंमत नाही. आपला सगळा फोकस कुठे असतो? आज काय बनवायचं, आज काय खायचं, बाहेर गेलं की सगळं हे असतं. पण ज्या पदार्थाचं अन्न आपण खातो हे गरजेचंच आहे. मी अजिबात म्हणत नाही की ह्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं, हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण आज ज्या प्रकारचं फूड खातोय आपण, ज्याच्यामध्ये कीटकनाशक, तणनाशक घातलंय, जे काढायला आपल्याला उपचार नाहीये, तर याच्यासाठी त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये पोषण मूल्य राहिले नाही, तो कीटकनाशक वापरल्यामुळे. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या घरात आजारपण आले, डेफिशियन्सी असते कुठली तरी, आणि त्यामुळे आजार पण येतात. नाहीतर मग ते टॉनिकचं औषध घ्यायला लागतं, थकवा येतो, चिडचिडेपणा होतो, सकाळचा उत्साह संध्याकाळपर्यंत नाही, कधी एकदा झोपतो अंथरुणाला पडतो, असं होतं. या सगळ्या गोष्टी किंवा औषध उपचार यायला लागतात. नेक्स्ट. सो त्याचं कारण हे पेस्टिसाइड सांगितलं मॅडमनी विचारलं तसं. त्याच्यात बऱ्याचदा पेस्टिसाइड मध्ये ऑलरेडी स्टिकर मिक्स केलेले असतात. ते तेलकट असतील किंवा सिलिकॉन बेस्ड असतील, हे पावसाच्या पाण्याने पण ते पेस्टिसाइड निघू नये म्हणून मिक्स केलेले असतात. जर ते पेस्टिसाइड पावसाच्या पाण्याने, जर 3-4 महिने जो पाऊस पडतो त्याने निघत नसतील, तर घरात आपण 1 किंवा 2 पाण्याने धुतो, निघतील नाही निघणार. म्हणजे ती पेस्टिसाइड जाणार कुठे? आपल्या पोटात. आता पेस्टिसाइड का मारतात? किडे होऊ नयेत म्हणून. मग जे पेस्टिसाइड खाऊन जे किडे सुद्धा ते खायला फळ तयार होत नाहीत. मॅडम यांनी सांगितलं, फ्लॉवर बघितलं आपण, पूर्वी असं फ्लॉवर असं उघडलं की निघायचं आहे ना, आज फ्लॉवरला नसतं. मग ज्या भाज्या, जे फळं किडे सुद्धा खात नाहीत, त्या भाज्या फळं आपण खातोय, आपल्या मुलाबाळांना देतोय, बायका मुलांना देतोय, ज्यांच्यासाठी आपण एवढे काबाड कष्ट करतोय. कारण काय की ते काढायला आतापर्यंत आपल्याकडे काही उपाय नव्हता. पण आज मी तुम्हाला उपाय दिला तर, किती जणांना ऐकायचा उपाय? व्हेरी गुड, थँक्यू सो मच. हे काढणं का गरजेचं आहे? कारण आपण म्हणाले किडे मारण्यासाठी, म्हणजे ज्या गोष्ट कुणाला मारते ते पॉइझन असतं, राईट? जर किड्यांसाठी ते पॉइझन असेल तर ते आपल्यासाठी सुद्धा पॉइझनच आहे. भले ते स्लो पॉइझन आहे, पण थेंबे थेंबे तळे साचे. जेव्हा त्याचा साठा वाढेल शरीरात, तेव्हा तो उद्रेक होतोच होतो. आणि जे कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे आपण बघतोय, त्याच्यामध्ये बरेच कारणं असतात, पण पेस्टिसाइड हे 2 नंबरचं मोठं कारण आहे. सो कसं काढायचं त्याचा उपाय देतो, आणि हे आपण बघतो. जर त्या स्किप कर नको, स्किप कर. बघूया आपण कसं करायचं ते. इथे आपण घेतले कांदे, टोमॅटो घेतले. हे साधं पाणी आहे, हे टॅप वॉटर नळाचं पाणी आहे, कारण याच पाण्याने आपण धुतो ना. थोडा वेळ लाईट लावली तर बरं होईल. आता तर ह्याच्यामध्ये एक नारळ पाणी टाकले आपण. आता याच्यामध्ये आपण एक केल्गन मोटर, जापानचं एक मशीन आहे, जे आपल्या भारतामध्ये 10 वर्षापासून आलेलं आहे. 50 वर्षापूर्वीची कंपनी आहे, पण 40 वर्ष आपल्या भारतीयांना ह्याचा उपभोग घेतला आला नाही. पण आता 10 वर्षापासून भारतीय वापरत आहेत. त्याच्यात त्या मशीन मधलं पाणी टाकलेलं आहे 11:30. आपण थोडा वेळ ह्याला भिजवून ठेवूया आणि मग बघूया. थोडा वेळ टाकले पण चालेल, दोन्ही पण. हा, काय वाटतं काय होईल? त्याचा कलर चेंज नाही होत आहे, हो की नाही? त्याचा आपण नंतर कलर बघूया काय होतो. इथे थोडासा कलर फरक दिसायला लागलाय, थोडासा दिसतोय. आपण नंतर काढून दाखवू. यातलं पेस्टिसाइड निघणार आहे, यातलं पेस्टिसाइड नाही निघणार आहे. त्याचं कारण ह्याच्यातले स्टिकर जे आहे ते पाण्याने धुवून नाही निघणार आहे. इथे आपण तिळाचं तेल घेऊया. हे तिळाचं तेल ह्याच्यात टाकतोय आपण. ओके, आता ह्याच्यात आपण साधं पाणी टाकूया. काय होईल साधं पाणी, तेल आणि पाणी मिक्स केलं तर काय होईल?
तेल तरंगेल, मिक्स होणार नाही. पक्का? व्हेरी गुड. तर इथे आपण पाणी टाकलं तर तेल तरंगत नाही. जसं हे स्टिकर आहे, हे जे टोमॅटो आहे किंवा जी काही फळं आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये पेस्टिसाइड गेले तर इथे स्टिकरचा लेअर राहिलाय. पेस्टिसाइड आणि पाण्याच्या मध्ये हे स्टिकर आलंय. जोपर्यंत हे स्टिकर आहे तोपर्यंत आतले पेस्टिसाइड बाहेर नाही येणार. त्यामुळे हे पाणी तेल विरघळत नाही तर स्टिकर बाहेर येणार, निघत नाही तोपर्यंत पेस्टिसाइड येणार नाही. इथे आपण जे पाणी ह्याच्यात टाकलं ते पाणी या ग्लास मध्ये टाकूया. काय झालं? तेल मिसळलं, पाण्यामध्ये विरघळलं. कधी पाहिलं होतं असं? हा चमत्कार. पूर्ण विरघळले, अजिबात तेल तरंगत नाहीये. राईट? तुला जायचंय. सो इकडे पूर्ण मिसळ म्हणजे हे स्टिकर सगळं निघालंय आणि हे स्टिकर निघाल्यामुळे आता काय होईल माहितीये का? आता स्टिकर निघालं म्हणजे पेस्टिसाइडचं लॉक ओपन केलं आपण. जे लॉक झाले होते पेस्टिसाइड ते लॉक आपण ओपन केलं. आता पेस्टिसाइड बाहेर निघतील. ते आपण एक 5 मिनिटांनी बघू. ह्या पाण्याचा कलर चेंज होईल. मला जवळनं दिसतो चेंज झालेला, पण तुम्हाला दाखवायसाठी मी थोडा आपण थांबूया ह्याच्यामध्ये आणि मग बघूया. इथे काहीच नाही झालंय. नेक्स्ट. इथे पण आपण काही दाखवलं ते भेंडीचं दाखवलंय. नेक्स्ट. सो दुसरी गोष्ट आपण हवा अन्न पाण्यामधलं आपण अन्न बघितलं, त्यातल्या अन्नातलं फक्त पेस्टिसाइड बघितलं. आपण कुठल्या प्रकारचं अन्न खातो ते अजून नाही बघितलं. दुसरी गोष्ट आहे हवा. हवा प्रदूषण झाल्यामुळे ऑक्सिडेशन वाढते. ऑक्सिडेशन म्हणजे काय? सिंपल भाषेत बोलायचं झालं तर गंज लागणे, सडणे किंवा त्या एखाद्या गोष्टीचं लाईफ किंवा आयुष्य कमी होणे. जसं फळं कापून ठेवली, ऑक्सिडाइज होतात, लाल पडतात, म्हणजे त्यातलं पोषण कमी झालं, सडतात ना. अशी अख्खं ठेवलं तर 4 दिवस राहील, कापून ठेवलं तर 4 दिवस राहील का? नाही राहणार. लोखंड आपण जर ठेवलं, गंज चढलं तर काय होईल? नवीन लोखंड जेव्हा आणलेलं असतं कापलं जातं लगेच, गंजलेलं लोखंड लगेच मरतं. म्हणजे काय? ऑक्सिडेशन झालं तर त्याची लाईफ कमी होते, पोषण मूल्य कमी होतात आणि आयुष्यमान कमी होत आहे, एजिंग आणि आजारपण वाढत आहे. आपल्या भाषेमध्ये सायंटिफिक बोलतात, आपल्याला जेव्हा शरीरात ऑक्सिडेशन होत आहे आजारपण वाढतंय. आजारपण का वाढतंय? आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीचं वय 20-30 असेल, त्याच्या अवयवाचं वय 60-70 झालेलं असतं. त्यामुळे पूर्वी जे 60-70 यायचे, चष्मा 40 म्हणायचे याला. आज आपण लहान लहान मुलांना चष्मा बघतो. 10-11 वर्षाच्या मुलांना ब्लड प्रेशर बघतोय, डायबिटीस बघतोय, डायलिसिस पण बघतोय. हार्ट अटॅक येतात कोविड नंतर. 20-22-25 वर्षाच्या मुलांना बीपी झाला तर आपल्याला वाटायचं अरे बापरे एवढं काय टेन्शन आहे तुला. किंवा कॅन्सर जो 60-70 नंतर व्हायचा आता कुठल्याही वयात होतोय. त्याचं कारणच हे आहे. नेक्स्ट. सो ही अँटी ऑक्सिडेशन थांबवण्यासाठी आपल्याला काय शरीरात पण अँटीऑक्सिडंट असतात, पण आपण काही आपल्या भाजीपाल्याच्या स्वरूपात घेऊ शकतो, काही औषधाच्या स्वरूपात घेऊ शकतो. भाजीपाला बघितलं तर आपण हे ग्रीन टी आहे, ब्लूबेरी आहे, ब्रोकोली आहे, हे फळं आहेत काही. किती लोक ह्या साईडचे जे मी सांगितले ग्रीन टी, ब्रोकोली, ब्लूबेरी एकदा तरी खाल्लंय किंवा पेलंय इथे उपस्थित. घेतलंय तुम्ही? म्हणजे ऑलमोस्ट मी हे 10 पट टाकलं असेल तरी हे आता 4 pH ला आलंय. 3-4 pH पर्यंत आलंय. परत pH ड्रॉप झाला. पण जेव्हा आपण केंद्र वॉटर प्यायला लागतो आणि मग बाहेरचं पाणी पितो, कारण आपण दरवेळेस तर घरात पाणी सोबत नाही नेऊ शकणार किंवा दरवेळेस घरचंच अन्न खाणार असं पण नाही नेऊ शकत. कधीतरी बाहेर जाणार, बाहेरच पण जेवणार, तरी सुद्धा आपण ऍसिडिटी रोखू शकतो आणि नॅचरल ऍसिड सिक्रेशन बॉडीतलं होऊन अन्न पचन चांगलं व्हायला लागतं. पोट फुगणं, करपट ढेकर येणं, शौचाला घट्ट होणं हे प्रकार हळूहळू बंद व्हायला लागतात आणि एनर्जी स्फूर्ती लेवल वाढायला लागतो. नेक्स्ट.
आणखीन एक सायंटिस्ट झाले डॉक्टर विक्टर रिवॉस, ज्यांनी PhD केलं होतं बायोलॉजिकल केमिस्ट्रीमध्ये MIT मधून. त्यांनी रिसर्च केला. आपण 70-72% पाणी म्हणतोय, पण जर बॉडी स्कॅन केली ना, आजकाल इन्स्ट्रुमेंट पण आहेत, माहिती किती जणांना शरीरात पाणी किती आहे, मसल किती आहे, फॅट किती आहे, हे सगळं जाणून घेऊ शकतो. मेटाबॉलिक एज किती आहे, आताचं वय किती आहे. बऱ्याच लोकांच्या शरीरात 70% मिळत नाही का? कारण जे पाणी त्यांनी मग रिसर्च केलं, लक्षात आलं की जे पाणी आता आपण पितोय ना, मग नळाचं असू देत, बाटलीचं असू देत, मिनरल वॉटर, बिसलरी, आरोचं असू दे, स्प्रिंग वॉटर असू दे, फक्त 15 ते 20% शरीरात शोषलं जातं. पण पिताना मी पितोय समजा 2 लिटर पाणी, पण त्यातला 70%च जात आहे. 70% वाया जात आहे. फक्त 15 ते 20% शरीरामध्ये पेशींपर्यंत पोहोचतंय. पण केगन वॉटर जर घेतलं तर 85 ते 95% पोहोचतंय. त्याचं कारणच काय आहे? त्याचं कारणच काय आहे की जे पाणी आपण आज पितोय त्याच्यामध्ये केमिकल मिक्स झालेले आहे. आपल्या घरापर्यंत मगाशी म्हटलं आपण, पूर्वी आपल्याला पाणी बाहेर जाऊन घेऊन यायला लागत होतं. आज नळाने पाणी येतंय आणि तरी सुद्धा त्या पाण्याने आपल्याला वॉटरबॉर्न डिसीज होतात का? पूर्वी जुलाब, उलट्या वगैरे खूप व्हायचे ना. लग्न कार्यात तर एकदम, म्हणजे आज कुणाकडे कार्यक्रम झाला उद्या पेपरला की विश्ववाता झाली, हे झालं होतं. आता होत नाही तसं का? कारण त्या पाण्यावर आपण प्रक्रिया करून त्याच्यात ते केमिकल्स टाकून करून त्या पाण्यामध्ये जीवजंतूची वाढ नको व्हायला. पुन्हा तेच, जे पाणी जीवजंतू पण पित नाही ते पाणी आपण पितोय. त्याच्याने आपल्याला आरोग्य मिळेल का? नाही मिळणार. आणि त्याचबरोबर जे 50-60 वर्षापूर्वीच्या पाईपलाईन मध्ये येतं, ज्याला गंज चढलाय, त्याच्यातले मेटल्स येत आहेत, कुठे फॅक्टरीमध्ये फुटलेला पाणी लाईन फुटली बऱ्याचदा येतं, कुठे ते केमिकलचा कचरा टाकलेला असतो, तो जमिनीत पण तो केमिकल मिक्स झाले, ते पण पाण्यात मिक्स होतंय. ते सगळं पण पितोय आपण, जे आपल्या डोळ्याला आपल्याला दिसत नाही. पण पूर्वीची लोक एवढी हेल्दी का होती? तर पूर्वीची लोक पूर्वीची लोक पूर्वीची लोक जे पाणी पित होते ना, एकदम शुभ्र व्हाईट पाणी आहे, दुधाळ पाणी आहे. जसं गंगोत्रीचं पाणी आहे, ते गंगोत्रीचं पाणी घ्यायला तर आपण रोज नाही जाऊ शकत, पण हे मशीन जर आपल्या घरात बसवलं तर ते गंगोत्रीचं पाणी एक बटन दाबलं की आपल्याला आणि आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना प्यायला मिळेल. मग असं जिवंत पाणी पिलं तर मग घरात आजार पण येईल का? असलेला आजार पण बाहेर जाईल? डेफिनेटली. थँक्यू. हे सगळं झाल्यामुळे काय होत आहे ना, की जो पाण्याचा मॉलिक्यूल आहे, जे क्लस्टर असतात पाण्याचे, क्लस्टर एक तर हेवी जो बनतंय, क्लोरीन, क्लोराईड आणि सगळे मेटल्स मिळाल्यामुळे असं जड गुच्छा बनतोय पाण्याचा, हेवी जड होतंय पाणी, ज्याचा मॉलिक्यूल साईज आहे 15 ते 20 मॉलिक्यूलनी बनलाय. हे मशीन आहे, या मशीन मधनं जेव्हा पाणी ते जात आहे, नळाला जोडतो आपण हे मशीन, नळाचं पाणी जेव्हा मशीन मधनं जातो, एक गुच्छ आहे त्याचं 4-5 गुच्छांमध्ये, छोट्या छोट्या गुच्छांमध्ये रूपांतर होतं आणि त्यातलं केमिकल सगळं काढून टाकलेलं असतं. त्यामुळे एकदम स्ट्रक्चर्ड वॉटर बनतं, मायक्रो क्लस्टर्ड बनतं, एकदम छोटे छोटे बनतात. त्यामुळे शरीरामध्ये शोषण त्यांना चांगलं व्हायला लागतं. 4 ते 6 मॉलिक्यूलनी बनलेला क्लस्टर असतो. या पेशी आहेत शरीरातल्या, हे मोठं जड पाणी त्याचं 15% जात असेल तर केगन वॉटर 85 ते 95% शरीरात शोषलं जातं. शरीरातली सेलची पाण्याची लेवल, सेल मधल्या पेशींमधली पाण्याची लेवल 6% जास्त वाढली जाते आणि शरीरातला जो कचरा आहे ना, तो पण फ्लश केला जातो. जर जास्त प्रमाणात पाणी आलं, बघा आता कुठे मोरी साचली असेल तर आपल्याला पाणी असेल पण धुवून करून टाकायला लागतं. जर एक मग टाकलं तर कचरा निघणार नाही. तसं जेव्हा सेल मध्ये येतं तर बॉडीला डिटॉक्स पण करतो. ते आपण इथे बघूया, हे नको स्किप कर, मागच्या स्लाइडवर मागच्या. हा, पण आता 2 ह्याच्यामध्ये हळद घेतली, पण नळाचं पाणी टाकलंय का ह्याच्यामध्ये आपण, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण केगन वॉटर टाकतोय. काय फरक दिसला? ही जी हळद आहे ना, जेव्हा ओली हळद येते ना, कशा रंगाची असते?
लाल रंगाची असते आणि वास पण बघा, दोन्ही याचा वास बघा. हळदीचा वास येतोय. सो हे प्युअर आपण ह्या पाण्याच्या ह्याच्यातून, जसं मी म्हणाले, कीटकनाशक तर काढतोय आपण, पण एकदम नॅचरल, बिना कीटकनाशक जे अन्न खाऊ आपण, ते अन्न आपण स्वतः खाऊ आणि आपल्या घरच्यांना पण खायला देऊ शकतो या माध्यमातून. आणि ताजं दबाण पण राहू शकतो, निरोगी राहू शकतो, दीर्घायू राहू शकतो. किती जगलं हे महत्वाचं नाही, पण कसं जगलं हे महत्वाचं आहे. कारण 100 वर्ष जगलं आणि शेवटची 20 वर्ष जर बेडवर असेल तर घरचे पण वाट बघतात कधी एकदा ते बेड रिकाम होत आहे. पण ही रियालिटी आहे, वस्तुस्थिती आहे. नेक्स्ट, ही मशीन आहे. इथे मशीन दाखवली आपल्याला, सेम मॉडेल आहे. या मशीन, एकाच मशीन मधनं 5 वेगवेगळ्या प्रकारचं पाणी निघतं. इथे बटन आहे, त्याला आपल्याला काही नाही करायचं. जे पाणी पाहिजे ते बटन दाबायचे. सगळ्यात वरचं बटन दाबलं तर प्यायचं पाणी मिळतं. याच पाण्यातून आपण अन्न शिजवतो. त्याच्यामुळे काय होतंय, अँटी एजिंग होतंय, वाढतं वय रोखलं जातंय आणि नवीन पेशी बनवण्याचं मिळतं, अँटीऑक्सिडेशन मिळतं. 7 pH चं पाणी आहे. औषधं घेताना लहान मुलांना पाजायसाठी 3 ते 5 वर्षाच्या खालच्या मुलांना. ब्युटी वॉटर आहे 6 pH. आपल्या स्किनचा टोन आहे pH, तो ऍसिडिक असतो ब्युटी वॉटर. मग अशी मी इनडायरेक्टली माझं वय सांगितलंय. ते ब्युटी वॉटर वापरल्यापासून मी कॉस्मेटिक्स वापरायचे बंद केले. मॅडमचं पसंत नाही, त्या 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. लास्ट बटन जेव्हा दाबतो आपण, त्याच्यातनं स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर निघतं, जे नॅचरल सॅनिटायझर आहे, ज्याच्याने आपण सगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस मारू शकतो. इव्हन झाडावर पडलेल्या व्हायरल इन्फेक्शनला कुठेच औषध नाही, पण याचा स्प्रे केला तर झाडावरचं व्हायरल इन्फेक्शन होऊन जातं. तसंच घसा खवखवतोय तर ह्याचं गार्गल केलं तर 99.99% अँटीबायोटिक घ्यायची गरज लागत नाही. याच पाण्याने आपण लाठी पुसतो. म्हणजे आज आमच्या घराला 5 वर्ष झालं एक सुद्धा केमिकल फिनाइलच्या नावाने पण येत नाही किंवा डेक्लॉर्सच्या नावाने पण येत नाही. जखम झाली तरी आम्ही 2.5 pH पाणी टाकतो. मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक व्यक्तीचं ऑपरेशन होण्याच्या आधी प्रिपरेशन ह्या पाण्याने केलं जातं आणि मग डॉक्टरच्या प्रोसिजर करून मग ऑपरेशन केलं जातं. जेव्हा दुसऱ्या साईडने येतं ते 11.5 pH केमन वॉटर येतं, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पेस्टिसाइड काढायचं. आता आपण इथे बघूया की आपण एवढा वेळ ठेवलाय, एक नळाच्या पाण्यात ठेवलं होतं आपण, अर्धा तास ठेवलाय जवळजवळ. पाण्याचा कलर चेंज नाही झालाय आणि हे सगळं निघालं ते काय, हे सगळं निघालं ते काय, पेस्टिसाइड आहे. केवढ्यातनं निघालं हे फक्त 1 कांदा 1 टोमॅटो, लसूण नाही घ्यायचं. 1 कांदा आणि 1 टोमॅटो. दिवसभरात किती कांदे, किती टोमॅटो, किती भाज्या जात असतील आपल्या पोटात, म्हणजे दिवसभरात किती पेस्टिसाइड जात असेल. दृष्टी आणि सृष्टी म्हणतो आपण, हे त्यातलं आपण काढलंय, पण आज घरी गेल्यानंतर हेच कांदा टोमॅटो तुमच्या पोटात राहणार. रोज थोडं थोडं विष आपण आपल्या पोटात कोण पिणार, कोण डेअरी दाखवेल पेस्टिसाइड घ्यायचं. पण तुम्ही घरी गेल्या तर जाणारच पोटात. दिसत नाही, दृष्टी आणि सृष्टी. हे पेस्टिसाइड चाललंय आणि हे रिझन आहे जे कॅन्सर वाढतंय खूप लोक आणि घराघरामध्ये आजार पण येते. कारण हे सगळे पेस्टिसाइड ऍसिडिक असतात आणि मगाशी मी म्हणाले की जवळपास 96% आजाराचं मूळ ऍसिडिटीतून सुरुवात होते. नेक्स्ट, हे जे मशीन आहे 50 वर्ष जुनं इन्व्हेंट झालेलं आहे जपानमध्ये. भारतामध्ये ऑलरेडी आपण 40 वर्षाचा लॉस सहन केलाय. 10 वर्षामध्ये पूर्वी भारतामध्ये आलाय. जे 50 वर्षामधले 20 वर्षे ह्या प्रोडक्ट वरती रिसर्च झालाय 200हून अधिक हॉस्पिटल्स मध्ये जपानमधल्या. उरलेल्या 30-32 वर्षामध्ये किती कंट्रीमध्ये वापरले आता,
153 कंट्रीमध्ये हे प्रोडक्ट वापरले जाते. भारताचा विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये 3.5 लाख लोकांनी हे प्रोडक्ट वापरले. त्याच्यात बरेचसे डॉक्टर्स आहेत. फलटण मधले जवळपास 60% डॉक्टरांच्या घरी हे डिव्हाइस आहे. काही ठराविक डॉक्टर आहेत, डॉक्टर सौदामिनी गांधी, महेंद्र गांधी सारखे, जे पेशंटला पण सांगतात मी हेल्दी राहिलो, तू पण हेल्दी राहा, आणि अशा प्रकारचे प्रोग्राम पण अरेंज करतात. सो पहिले बरेचसे त्याच्यावर रिसर्च झालाय. डायरेक्ट इक्विपमेंट जपानवरून येतं. सो जपानचे प्रोडक्ट क्वालिटीला खूप चांगले असतात आणि ओरिजिनल इक्विपमेंट, कुठेही असेंब्लिंग होत नाही. त्याचं प्रोडक्ट आहे, त्याचा फ्रँचायझी, त्यांचं पेटेंट पण आहे, ज्याचं पेटेंट पण ठेवलंय. त्यांना फ्रँचायझी देतात ते लोक जेव्हा आपण मशीन घेतो तेव्हा, जे टोटली फ्री आणि ऑप्शनल असतं, तुम्हाला कुठेही कंपल्शन नाही आहे. नेक्स्ट ते सगळे सर्टिफिकेट्स आहेत. आता मी मागाशी म्हणाले की सगळ्यात मी आणि डॉक्टर सौदामिनी गांधी का ह्याच्यामध्ये जोडलोय, त्याचं कारण आहे की सगळी सर्टिफिकेट तर आहेच आहे. सगळ्यात महत्वाचं कारण आहे की हे महत्वाचं जे आहे मेडिकल ग्रेड सर्टिफिकेट ISO 13485. तर हे ऑर्डिनरी प्लेन सिंपल फिल्टर नाहीये, RO नाहीये, हा आयोनायझर आहे आणि ज्याला ऑफिशियली मेडिकल डिव्हाइसचा दर्जा आहे. जर मेडिकल डिव्हाइस आपण वापरलं तर त्याच्यातनं जे पाणी येईल ते सुद्धा आरोग्यदायीच पाणी येणार. गोल्ड सील सर्टिफिकेट आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत USFDA अप्रूव्हल एन्व्हायरमेंटमध्ये होतात. हे प्रोसेस असते, नॅचरली करतात. जे धबधब्यात मगाशी जे बघितलं ना आपण मंदिरातलं पाणी दुधाळ कसं होतं, नॅचरली आयोनायझेशन कसं होतं. आत्ता जे पाणी पितोय ना आपण हे डेड वॉटर आहे. मगाशी दुधाळ पाणी बघितलं ते जिवंत पाणी आहे. ते दुधाळ कसं होतं, जेव्हा आदळ तापतात येतं ते नॅचरली त्या पाण्याचं विघटन होतं, H2O H+OH- मध्ये विघटन होतं. सेम प्रोसेस अशा प्लेट्स बसवलेल्या आहेत मशीनच्या आतमध्ये, ज्या खूप चांगल्या मटेरियलच्या 99% प्युरिटीच्या आहेत. प्लॅटिनमचं कोटिंग आहे. याच्यामधनं पाणी गेल्यानंतर पाण्यामधले जे शुद्ध हेल्दी घटक आहेत ते एका बाजूला येऊन आपल्याला हेल्दी ड्रिंकिंग पाणी मिळतं, आणि पाण्यामधले जे काही केमिकल्स आहे मगाशी आपण बघितले ग्लास मधले, ते सगळे केमिकल हटवून आपल्याला हेल्दी ड्रिंकिंग पाणी देतं. नेक्स्ट बाजूला मागे जा. सो मगाशी सगळ्यांनी मला सांगितलंय हेल्थ सगळ्यांसाठी प्रायोरिटी आहे. तर जपानने आपल्याला आज हा मोका दिलाय की हे डिव्हाइस घरी बसून हेल्थ, आरोग्य, धनसंपदा जे म्हणतो ते ह्या रूपाने आपण घेऊन येऊ शकतो. नेक्स्ट 5 मॉडेल्स आहेत अवेलेबल. सगळ्यात छोटं ज्युनियर 4 आहे, 4 प्लेट असतात त्याला. त्याची प्राइस आहे 2,40,000. 7 प्लेटचं न्यू मॉडेल आहे 3,40,000. केट मॉडेल आहे 8 प्लेटचं 3,80,000. टॉपमोस्ट मॉडेल आहे 12 प्लेट्सचं आहे जे 4,40,000 आहे. बऱ्याचशा डॉक्टरांकडे ही शेवटची 2 डिव्हाइस आहेत. माझ्या मॅडमच्या घरात हे आहे, त्यांच्याकडे तर ही दोन्ही पण आहेत आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये पण एक बसवले, खाली पेशंटसाठी आणि हॉस्पिटलमधल्या स्टाफसाठी. सो पण ह्याच्यासाठी ना एक गुड न्यूज आहे. ही प्राइस ऐकल्यानंतर आता किती लोकांना वाटतंय की हे मशीन, आतापर्यंत जेव्हा डेमो ऐकला तोपर्यंत तर वाटलंच ना डेफिनेटली हे मशीन माझ्याकडे हवं आहे. आता प्राइस ऐकल्यानंतर किती लोकांना वाटते की हे मशीन माझ्याकडे बसलं पाहिजे. किती लोकांना वाटतंय? ओके, आपण ह्याची प्राइस कशी कट करायची, कमी करायची ते बघूया. पण आत्ता एक गुड न्यूज आहे. नेक्स्ट कर. आत्ता एक गुड न्यूज आहे की या मे महिन्यासाठी ना एक स्पेशल ऑफर आहे. फक्त आणि फक्त मे महिन्यासाठी 30 मे साठी जी पहिली मशीन आपण 2,40,000 बघितली ती 2,18,000 मिळते. 3,40,000 मशीन 3,10,000 मिळते. म्हणजे ही फक्त मे पर्यंत ऑफर आहे, 31 मे पर्यंत. 3,43 आणि 3,97 आहे. हा शॉवर आहे स्पा, आणि हे आमच्या घरात म्हणजे बाथरूम मध्ये पण हेच बसवलंय. याच शॉवरने आम्ही आंघोळ करतो. सो ही त्याची प्राइस आहे. सो आता कोणी हात नाही वर केलाय. सगळ्यांची हेल्थ प्रायोरिटी आहे. किती वर्षापासून तुम्ही कामं करतायत मला सांगा. आता नोकरी असू दे, जॉब असू दे, ऑन अन ॲव्हरेज
आता वय किती आहे? 27. आणि हे कधीपासून सुरू आहे जॉब किंवा हे? 3 वर्षापासून. तुमचं 10 वर्षापासून कमवताय तुम्ही? 30 वर्ष झाले तुम्ही कमवताय. तुम्ही सर किती वर्षापासून कमवताय? जॉब असू दे, बिझनेस असू दे, 30-40 ऑन एन एव्हरेज. एक सगळ्यात कमी वय ह्याचं आहे. एक 4 वर्षापासून ते 30-40 वर्षापर्यंतची लोक आहेत जे कमवतात. 40 वर्ष कमवल्यानंतर सुद्धा जर मला हा प्रश्न पडत असेल की माझ्या आणि माझ्या घरातल्या फॅमिलीच्या हेल्थसाठी ही रक्कम मोठी आहे, तर इतक्या वर्षात मी काय कमवलं आणि ह्या मधून तुम्हाला कशी संधी मिळू शकते अजून जास्त, ते आपण नंतर बघू. पण त्याच्या आधी आणखीन एक, जर मागे मागे मागे, बरं ठीक आहे, ती दुसरी साईड कुठे गेली? बरं ठीक आहे, चल दाखव. जर आपण हे डिव्हाइस आता नाही घेतलं तर बऱ्याच घरामध्ये आता ही कंडिशन आहे की आपल्याला कशावर खर्च करायला लागतो? मग मेडिकल वरती खर्च करायला लागतो. बऱ्याच घरांमध्ये पेशंट आहेत, बऱ्याच घरांमध्ये मंथलीचं मेडिकल बिल कमीत कमी 1,500-2,000 हजारापासून 10-15 हजारापर्यंत मेडिकल बिल आहे एका व्यक्तीसाठी. डायबिटीज, ब्लड प्रेशर, पॅरालिसिस, बरेचसे सांधे रोपण, हे सगळ्याचा खर्च काढा. एकाच सांधे रोपणाचा खर्च काढा, एक मशीन घरात येत आहे. आणि हे मशीन एका माणसासाठी नाही, पूर्ण फॅमिलीसाठी आहे. प्रत्येक घरामध्ये कमीत कमी 3 पिढ्या राहत आहेत. आई वडील, मुलं आहेत, त्यांनी नातवंड आहेत, 3 पिढ्या. मशीनची लाईफ 25 वर्ष आहेत. कमीत कमी 25 वर्ष पिणार आहेत पाणी, एकदा इन्व्हेस्ट केलेलं. आणि मशीन जपानचं असल्यामुळे जशी गाडी आपण 5 लाखाची असू दे, 10 लाखाची असू दे किंवा 50 लाखाची असू दे, 25 वर्ष कधीच वापरत नाही. पण हे डिव्हाइस एकदा खर्च केल्यानंतर 25 वर्षापेक्षा जास्त काळ वापरू शकतो. पण हे जर नाही आपण मशीन घेतलं तर पुढे जाऊ, मी म्हणणार नाही प्रत्येकाच्या घरात की प्रत्येकाला करायलाच लागेल, पण जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा आपण सगळीकडनं फंड काढतो ना. आणि बरेचशी घरं माझ्या माहितीतली अशी पण आहे की जिथे कॅन्सर झाले किंवा काय झाले आणि सगळी पुंजी खर्च केली. कारण शेवटी आता त्या स्टेजला माणूस गेल्यानंतर म्हणत नाही ना माझ्याकडे पैसा नाहीये, मी तुमचा औषध उपचार नाही करू शकत. किती लोक म्हणू शकतील? नाही म्हणत. कुठूनही उधारवादी कसून काढतात. आणि बऱ्याचदा असं होतं की तो माणूस पण गेला आणि प्रॉपर्टी पण गेली आणि पैसे पण गेले. पण एक वाईज डिसिजन घेतला आपण, आता जर आपण पे केलं नेक्स्ट हे आरोग्य धनसंपदा आपण आणू शकतो. नेक्स्ट एक स्लाइड होती त्याच्या आधी माझी, कुठे गेली? ठीक आहे. सो किती लोकांना वाटतं की आरोग्य हे धनसंपदा आहे? सगळ्यांना वाटतं. आज जर आपण बघितलं ना तर दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया एवढ्या महाग झाल्यात ना, पण ती वेळ आल्यानंतर नाईलाजाने करायलाच लागतं. भले सगळं गहाण ठेवून करू आपण, वेळ पण जातो, मानसिक त्रास पण होतो. आणि जर अशामध्ये तो करता माणूस जर आजारी पडला ना घरातला, तर सगळं घर कोलमडून जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी, बरीचशी घरं आहेत की तो करता माणूस गेला आणि या स्टेजला होते ते एकदम हलाखीची परिस्थितीमध्ये आले. सो नंतर जागा होण्यापेक्षा, नंतर खर्च करून डिव्हाइस घेण्यापेक्षा जर आधी हे डिव्हाइस आपल्या घरी आलं तर सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन असेल. सगळ्यात मोठं इन्व्हेस्ट जे एक्झाम्पल आहे राकेश झुनझुनवाला. किती लोक ओळखतात राकेश झुनझुनवाल्याला? 2च 3-4 सगळे ओळखतात. कोण होते ते? शेअर मार्केटमध्ये प्रॉपर्टी बद्दल काय अंदाज आहे त्यांच्या? बरीच म्हणजे किती? 45,000 करोडची प्रॉपर्टी होती. काय म्हणतात बघितलं इथे? माझी सगळ्यात खराब इन्व्हेस्टमेंट काय होती तर मी हेल्थकडे दुर्लक्ष केलं. हेल्थ इन्व्हेस्टमेंट केले नाही तर दुसऱ्या कशातही इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी प्रत्येक व्यक्तीने आपल्या हेल्थसाठी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कारण ज्या वेळेस ते गेले ती प्रॉपर्टी कामी आली. आजार पण आहेत, एका ठराविक काळापर्यंत आपण त्यांना रिव्हर्स करू शकतो. पण कुठली गोष्ट पैशाने आपण वस्तू विकत घेऊ शकतो, पैशाने आपण आयुष्य विकत नाही घेऊ शकत. एकच इच्छा होती त्यांची की माझ्या मुलाला मला 25 वर्षाचं झालेलं बघायचं नाही करू शकत.
इतकी 1000 करोड प्रॉपर्टी, आणि मग ते असे म्हणाले की माझ्याकडे कमी करोड असले असते ना, 10-15-20 करोड जरी असले असते, हजारो करोड नसेल तरी पण मी तेवढ्याच साईडच्या घरात राहिलो असतो. घर किती लागतंय, लागून किती लागणार, तेवढ्याच मी तेवढ्याच गाडीतनं गेलो असतो. 2x2ची असेल, नाही तर फार तर 10 सीटर. पण मी हेल्थ वरती इन्व्हेस्ट नाही केलं, मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं, मी पैसे भरपूर कमवले, पण त्या पैशाच्या बदल्यात मला काय गमवायला लागलं तर माझी हेल्थ गमवायला लागली, आणि ते पैसे मला हेल्थ आणून द्यायला उपयोगी नाही पडले. नेक्स्ट, सो प्रिव्हेंट करा. हे प्रोजेक्ट बऱ्याचदा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात राईट टाइमला आले असं मला वाटतं. So, ज्यांना वाटत असेल प्रिव्हेन्शन केलं तर माझं आणि सगळ्यांचं कल्याण आहे, त्यांनी डिसिजन घ्या. नेक्स्ट 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 खरं तर मला हे 10-15 मिनिटात 20 मिनिटात सांगायला सांगितलं होतं, पण जी समस्या एवढी गंभीर आहे आणि इतक्या पटकन सांगून त्याचं महत्व मला कमी नव्हतं करायचं. सो चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. नेक्स्ट, थँक्यू सो मच तुमच्या अटेन्शनसाठी. तर सगळ्यांनी सुरुवातीला मस्त उंच हात केले काय, आणि मशीनची किंमत ऐकल्यावरती कुणाचाच हात वर आला नाही. बरोबर आहे, अगदी म्हणजे मला पण पूर्णपणे पटतंय. तुम्हीच असं नाही, जेव्हा मी मशीन घ्यायचं ठरवलं तेव्हा आमचे डॉक्टर मला म्हटलेले की 3.5 लाखाचं मशीन कोण घेतंय का पाण्यासाठी, आणि त्यांनी 3 महिने पाणी पिलं नाही, आणि 3 महिने मला ऐकून घ्यायला लागलं त्यांचं की आपल्याला नाही बाबा, आपल्याला नळाचं पाणी चालतं. 3 महिने त्या माणसाने पाणी पिलं नाही, पण 3 महिन्यानंतर आता काही इनडायरेक्टली माझं हेल्थ शेअरिंगच होतं. असे किती लोकांना, नवीन लोकांना असं वाटतंय की पाण्याने कधी आजारी बरे होतात का, अशी शंका कुणाच्या मनात थोडीफार आली असेल तर काही हरकत नाही, येऊ शकता. पहिल्यांदा झाला तुम्ही बिनधास्त बोला. वाटलं तुम्हाला फक्त पाण्याने डायबिटीस कसा बरा होईल, वाटलं कुणाला, वाटलं ना, नक्की वाटू शकतं. तर जेव्हा मी हे डिव्हाइस घेतलं तेव्हा फक्त एका वाक्यावर घेतलं की अँटी कॅन्सर डिव्हाइस. ह्या मशीनचं पाणी जर आपण पिलं तर आपल्याला कॅन्सर होत नाही. आणि माझ्या वडिलांना कॅन्सर होता, लंग कॅन्सर, आणि 9 महिन्यात माझे वडील गेले. आम्ही काही करू शकलो नाही. जसं झुंझुनवालांचं सांगतात तसं की पैसे भरपूर होते, माझ्या वडिलांनीच कमवलेले होते. आम्ही किमोथेरपी 1 लाख रुपयाचं एक इंजेक्शन आम्ही इम्पोर्ट करून त्यांना दिलं. ते स्वतः डॉक्टर होते, त्यांनी कधी बडीशेप सुद्धा खाल्ली नाही. त्यांनी आम्हाला खूप सांगितलं की किमोथेरपीने काही होणार नाही, उलट मला त्रास होईल, तुम्ही मला काही देऊ नका, पण आम्ही दिलं, काही उपयोग झाला नाही. माझ्या काकांचं पण तीच परिस्थिती. तर फक्त अँटी कॅन्सर डिव्हाइस म्हणून मी हे मशीन घेतलं 3.5 लाख रुपयाचं. 3 महिन्यानंतर मला त्याचा इफेक्ट 1 महिन्यातच मला जाणवायला लागलं की फ्रेश वाटतं वगैरे. पण मला 19 वर्षापासून संधिवाताचा त्रास होता. मी पुण्याचे डॉक्टर चोप्रा म्हणून सिनियर आहेत, त्यांच्याकडे संधिवाताची ट्रीटमेंट घ्यायची. संधिवात माझ्याकडे कुठून आला तर माझ्या आजींना संधिवात होता. त्यांना वयाच्या 60व्या वर्षी संधिवात झाला, आणि त्या बेड रिडन होत्या. जवळजवळ 12 वर्ष त्या फक्त झोपून होत्या. त्यांना हात काही बोटं सुद्धा हलवता येत नव्हती, इतकं त्यांना त्रास व्हायचा. आम्ही त्यांना बेळगावला घेऊन जायचो ट्रीटमेंटसाठी, काहीही उपयोग नाही. त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर जेव्हा मला 19 वर्ष संधिवात होता तेव्हा माझी मानसिक परिस्थिती किती डेंजरस असेल याचा तुम्ही विचार करू शकता. मी स्वतः डॉक्टर होते, गोळ्या घेत होते, पण 100% मी पेन फ्री नव्हते. म्हणजे 100% मला बिलकुल जॉईंट दुखत नव्हते असं नव्हतं. माझे ती हाताची बोटं दिसत आहेत तुम्हाला वाकडी झालेली, या हाताची पण बोटं वाकडी झाले. मला पेन घेऊन घ्यायचं म्हटलं तर मला त्रास व्हायचा. ऑपरेशनसाठी ग्लोव्ह घालायला लागायचे, ते घालताना त्रास व्हायचा. तर इतकं पेनफुल होत होते. तर 3 महिन्यात मला असं जाणायला लागलं की आपल्या हाताची सूज कमी झाली आहे, पेन कमी झालंय. मग मी हळूहळू मला ज्या काही 4-5 प्रकारच्या गोळ्या होत्या त्या मी बंद केल्या, आणि
तेव्हापासून आतापर्यंत गेले 3 वर्ष मी एकही गोळी घेतली नाही संधिवातासाठी. तर हा माझा अतिशय जबरदस्त रिझल्ट होता. आणि जेव्हा माझी संधिवाताची गोळी बंद झाली, म्हणजे ती गोळी अशी होती की किमोथेरपीची गोळी, जी आपण कॅन्सर झालेल्या पेशंटला औषध देतो, तर त्या औषधाच्या गोळ्या होत्या. त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट किती आहेत मला माहिती. किमोथेरपीचे साईड इफेक्ट सगळे फक्त कमी प्रमाणात, केस गळणे, किडनीवरती, लिव्हरवरती त्याचं साईड इफेक्ट, तर हे सगळं होतं. त्यामुळे आमच्या डॉक्टरांचं आणि माझं भांडण व्हायचं की ते घेऊ नकोस गोळी. पण मला माहिती आहे ना मला किती त्रास होतो. ती गोळी घेऊन सुद्धा मला जॉईंट दुखायचे. ती घेतली नाही तर मी काहीच करू शकायचे नाही. कारण कुठलाही माणूस अशा डेंजरस गोळ्या स्वतःहून घेत नाही आवडीने. तर 3 महिने जेव्हा माझ्या त्या गोळ्या बंद झाल्या, तेव्हा आमच्या डॉक्टरांनी पाणी प्यायला सुरू केलं. म्हणजे मला असं प्रत्येकाला सांगायचं की तुमच्या घरातून कसं असतं, एखादी व्यक्ती काय तुम्ही काय म्हणणार, घरी विचारतो, चर्चा करतो. घरातून 100% प्रत्येकाला हो म्हणतील असं नाहीये. पण तुम्हाला पटलं असेल तर बिनधास्त डिसिजन घ्या. हे पाणी काम करतं. 100% ह्याचे खूप छान रिझल्ट आहे. एकच रिझल्ट मी सांगते. प्लस मला खूप सायनोसायटिस व्हायचं, सर्दी व्हायची. दर 2 महिन्याला मला व्हायचं आणि मला कंटिन्युअस अँटीबायोटिक घ्यायला लागते. 2-2, 3-3 प्रकारचे अँटीबायोटिक घ्यायला लागते. तर पाणी जेव्हापासून मी हे पाणी पिते तेव्हापासून मला सर्दी नाही, मला ऍसिडिटी नाही. हे अँटॅसिडच्या गोळ्या आम्ही खूप खायचो, कारण आम्हाला रात्री अपरात्री उठायला लागतं. इमर्जन्सी सीझर आहे, डिलिव्हरी आहे. तर उठलं की आधी गोळी खायची, मग खाली उठीत जायचं. अशा मी महिन्याला म्हटलं तर 30-40 गोळ्या आम्ही घरातच संपवायचो. पर्यायच नव्हता आम्हाला. बाहेर प्रवासाला गेलो तर सकाळी उठलं की अँटॅसिड घ्यायची, कारण तब्येतीमुळे पित्त होणार. आता मी कुठंही गेले, काहीही कितीही वेळा रात्री उठले तरी काही होत नाही. अजिबात ऍसिडिटीचा त्रास नाही, अंग दुखणे किंवा पाय दुखणे वगैरे हा काही प्रकार नाही. सो मला खूप छान रिझल्ट आहे. त्याच्यामुळे माझ्या घरात सगळ्यांच्याकडे मशीन आहे आणि माझ्या ओळखीचे जे सगळे आहेत त्या सगळ्यांच्याकडे मशीन आहे. सो हा माझा इनडायरेक्टली हेल्थ रिझल्ट झाला. तर आता माझ्याकडून मी ज्यांना मशीन दिलेले आहेत त्यापैकी एक जण आहेत मिस्टर जितेश शहा. त्यांचा पण खूप जबरदस्त रिझल्ट आहे. तो एकदा ऐकूया आपण त्यांच्याकडून.